अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 32. विधवेचा आचारधर्म. मृत विप्रांना जिवंत केले. हा अध्याय पठन केल्यास आपणास अखंड सौभाग्य राहील. परदेशीस्त पती सुखरूप परत येईल. अध्याय 32. विधवेचा आचारधर्म व मृत विप्रांना जिवंत केले. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक. त्यानंतर बृहस्पतींनी देवांना व ऋषींना वैधव्य प्राप्त स्त्रियांनी कसे राहावे ते सांगितले. ते म्हणाले, विधवा स्त्रियांनी आपण संन्यासिनी आहोत या भावानेच जगावे. नित्य स्नान करावे. दिवसातून एकदाच जेवावे. एका धान्याचे भोजन करणे. 3 दिवस उपवास करून 4थ्या दिवशी भोजन करणे. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 1 घास 2 घास अशा चढत्या क्रमाने व पौर्णिमेनंतर अमावस्यापर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करणे. अशा प्रकारची व्रतोपासना करावी. तिने पलंगावर निघणे. मंगलस्नान करणे. देहमर्दन करून घेणे. तांबूळ भक्षण करणे. गंध अत्तर फुले वापरणे या गोष्टी करू नयेत. भगवद्गीता करावी. तीर्थयात्रा करावी. व्रताचरण करावे. दानधर्म करावे. दीपाराधन करावे. ब्राह्मणांची, देवालयांची, अतिथींची, यात्रेकरूंची, भाविकांची यथाशक्ती सेवा करावी. पतिप्रीत्यर्थ जलकुंभदान, घृतदान, तिलदान अशी दाने द्यावी. अशा प्रकारे विधवा स्त्रियांनी शास्त्रसंमत आचरण केले. व्रताचरणे व पुण्यव्रते केली तर तिचा पती निजकर्माची फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो. तिच्या पुण्याने तो स्वर्गलोकी जातो. अशा प्रकारे साधूंनी त्या शोकमग्न ब्राह्मणीचा, पतिव्रता आणि विधवा स्त्रियांचा आचारधर्म सांगितला. ती पुढे म्हणाली, साध्वी, तुम्ही धैर्याने सहगमन करा किंवा वैधव्यातील आचारधर्म पाळून कालक्रमण करा. दोघांचे पुण्य सारखेच आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, यतिराज, पतीशिवाय जगणे मला शक्य नाही, म्हणून मी सहगमन करणार आहे. साधूंनी त्यांच्याकडे करुणेने पाहिले व म्हणाले, साध्वी, काळाला कोणीही जिंकू शकत नाही, पण गुरुकृपेने विधिलिखित बदलू शकते. एवढे मात्र खरे, सहगमन करण्यापूर्वी तुम्ही श्रीगुरूंचे दर्शन घ्या. मग त्यांनी त्यांच्या भाळी भस्म लावली आणि 4 रुद्राक्ष देऊन म्हणाले, यातील 2 रुद्राक्ष पतींच्या गळ्यात बांधा. 1 रुद्राक्ष त्यांच्या दोन्ही कानांना बांधा. श्रीगुरूंचे चरणतीर्थ घ्या. ते स्वतःवर व पतींच्या देवावर शिंपडा. सुवासिनींना सौभाग्यवान्य द्या. ब्राह्मणांना दान धर्म करा. श्रीगुरूंची आज्ञा घ्या आणि मग सहगमन करा. त्यानंतर ते निघून गेले. ब्राह्मणींनी गावातील ब्राह्मणांना बोलून प्रायश्चित्त आणि प्रेतपिंडादिकर्मे करून घेतली. स्नान करून सौभाग्यालंकार धारण केले. ब्राह्मणींनी प्रेत नदीकाठी नेले. ब्राह्मणींच्या सहगमनाचे वृत्त कळताच गावातील स्त्रिया त्यांच्या दर्शनास आल्या. ब्राह्मणींनी त्यांना सौभाग्यवाणी दिले. ब्राह्मणांना दानधर्म केला. लोकांची चिता रचली. ब्राह्मणींनी लोकांना अभिवादन केले. गावाहून त्यांच्या समवेत आलेल्या लोकांचा निरोप घेतला. साधूंनी दिलेले रुद्राक्ष पतींच्या गळ्यात व कानात बांधले. मग त्या श्रीगुरूंच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाले. त्यावेळी त्यांच्याबरोबर अनेक लोक होते. मार्गाने चालताना ब्राह्मणी सातत्याने श्रीगुरूंचा धावत करत होत्या. संगमावर श्रीगुरू अश्वत्थाखाली निवांत बसले होते. ब्राह्मणींनी त्यांना वंदन करताच त्यांनी सहज भावाने आशीर्वाद दिला. अष्टपुत्रा सौभाग्यवती व्हावी. ते ऐकून त्या चमकल्या. त्यांच्याबरोबर आलेले ब्राह्मणही गंभीर झाले. त्यांनी श्रीगुरूंना सर्व वस्तुस्थिती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, या ब्राह्मणीचे सौभाग्य स्थिर आहे. यांच्या पतींना इथे घेऊन या. ते ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. ते प्रेत आणण्यासाठी धावले. तोवर श्रीगुरूंची पूजा करणारे ब्राह्मण आले. त्यांनी रुद्रसूक्ताने गुरुचरणावर अभिषेक केला. तेवढ्यात लोकांनी प्रेत आणले. ते श्रीगुरूंच्या सन्मुख ठेवून बंधनमुक्त केले आणि त्यावरील वस्त्र दूर केले. श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी अभिषेकाचे तीर्थ त्या प्रेतावर प्रोक्षण केले. मग श्रीगुरूंनी त्याकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले. तर काय आश्चर्य! ते मृत ब्राह्मण झोपेतून जागे व्हावे तसे उठून बसले आणि आपण नग्न आहोत हे पाहून ओशाळले. त्यांनी बाजूचे वस्त्र अंगावर ओढून घेतले.
त्यावेळी समोर बसलेले तेजस्वी यतीश्वर आनंदाने हसून रडणाऱ्या पत्नी आणि लोकांचा जय जयकार हे सर्व पाहून ते संभ्रमात पडले. ब्राह्मणींनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तो ऐकून तेही थक्क झाले. मग त्या दोघांनी श्रीगुरूंचे चरण धरले. तेव्हा त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झाल्या श्रीगुरूंनी त्यांना सुखात आनंदात राहा, तुम्हाला सुलक्षणी आणि दीर्घायुष्य असे 8 पुत्र होते असा आशीर्वाद दिला. त्यावेळी एका ब्राह्मणाने विचारले, स्वामी, विधित लिखित बदलता येत नाही, मग त्यांच्या बाबतीत ही मिथ्या कसे ठरले? श्रीगुरू म्हणाले, या ब्राह्मणांनी माझ्यावर विश्वास ठेवून इथे आल्या होत्या आणि शरणागताचे रक्षण करणे हे माझे ब्रीद असल्यामुळे मी ब्रह्मदेवांना विनंती करून त्यांच्या पुढील जन्मातील 30 वर्षे उधार मागून घेतली आहे. ते ऐकून तटस्थ झाले आणि गुरु कृपेचे सामर्थ्य जाणून श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.